स्वप्न मोठं असलं पाहिजे आणि त्यांना उंच भरारी द्यायला लागते कष्टांची आणि एकजुटीची साथ. बोल्हेगावच्या येसुबाई महिला बचत गटाने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत भांडवल उभे करून सुरू केला चकली आणि दागिने बनवण्याचा व्यवसाय. हा व्यवसाय त्यांनी नुसताच सुरू केला नाही, तर त्यांच्या चकल्यांची चव थेट अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचली. या महिलांनी दाखवून दिलं की यशासाठी मोठी गुंतवणूक नाही, तर त्यासाठी लागतो तो मोठा आत्मविश्वास. सध्या आपण त्यांच्या चकल्यांची चव तर नाही घेऊ शकत, पण त्याच्या यशाचा प्रवास नक्कीच बघू शकतो. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत अहिल्यानगर शहरातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील महिला उद्योगात उत्तुंग भरारी घेत आपल्या कुटुंबांचं आर्थिक जीवनमान उंचावत आहेत. हे अभियान अहिल्यानगर महापालिकेमार्फत राबवण्यात येत असून महिलांचे बचत गट स्थापन करून महिलांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शहरामध्ये कार्यरत असणारे जे बचत गट आहेत, तर त्यांना स्वयंरोजगारासाठी व जे पतविक्रेते आहेत त्यांना आत्मनिर्भर योजनेमध्ये आपण 53 लाख रुपयाचे कर्ज महापालिकेमार्फत बँकाच्या सहकार्याने वितरित करण्यात आलेले आहे. अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव उपनगरातील येसुबाई महिला बचत गटामार्फत कुरडई, पापड, चकली आदी पदार्थ तयार करून मुंबई, पुणे, अहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते. येसुबाई महिला बचत गटानं बनवलेली चकली ही अल्पावधीत लोकप्रिय झाली असून वर्षभर या चकलीच्या ऑर्डर्स महिला बचत गटाला मिळतात. बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या खमंग, खुसखुशीत आणि स्वादिष्ट चकलीचा स्वाद थेट अमेरिकेपर्यंत पोहोचलाय. कुरडई, पापड, चकली, भाजणी, अनारसे पीठ तयार करून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर येथे छान प्रकारे असा व्यवसाय करतो. त्या बचत गटातून आम्हाला खूप छान असा प्रतिसाद भेटतो. बचत गटात सहभागी झाल्यानंतर महिलांना आर्थिक भांडवल मिळालं. या भांडवलातून त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ आणि पीठ बनवण्यासाठी नवनवीन यंत्रसामुग्री खरेदी केली. यामुळे व्यवसायाला बळ मिळालं. या बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक संपन्नतेच्या वाटेवर आहेत. नेहमी माझ्या गटातल्या ज्या बायका आहेत, ज्या घरी बसलेल्या आहेत, त्यांना एक गृहउद्योग लावून दिला आणि त्यांचं पण घर बसल्या बसल्या इन्कम चालू झालं. छोट्यापासून सुरुवात करा, हळूहळू आपला बिझनेस मोठा होतो, हे आमच्या गटाकडून आम्हाला कळालं. या योजनेअंतर्गत अहिल्यानगर शहरात 1400 बचत गटांची स्थापना करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 1000 बचत गटांना फिरत्या निधीचं वाटप करण्यात आलंय. बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकांशी जोडून व्यवसाय उभारणीकरता दरवर्षी शासनानं ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार व्याजावरील अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. त्यानुसार 900 बचत गटांना 53 लाख रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. कौशल्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिला बचत गटातील 5000 लाभार्थ्यांना स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलंय. अहिल्यानगर शहरामध्ये 1400 बचत गट सध्या कार्यरत आहेत. या 1400 बचत गटांमध्ये साधारण 1000 बचत गटांना फिरत्या निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि 900 बचत गटांना बँकांमार्फत कर्जाचं वितरण करण्यात आलेलं आहे. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर.